बराच वेळ झालं, अर्धा पाऊण तास होत आला आणि काढायला बघा एकदम सोपं आहे. फक्त आपण वर ओढणार आहे. कसे नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच धमाल असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी ट्राय केलं आहे. तर आज आपण नवीन एक ट्रॅप आणला आहे मित्रांनो, मासे पकडण्याचा. आणि त्याच्या साहाय्याने आपण मासे पकडलेत खूप सारे. आणि एवढा सोपा ट्रॅप मित्रांनो तुम्ही पण वापरू शकताय. आणि तो ट्रॅप कसा लावायचा पाण्यामध्ये, त्याच्यात कसं खाद्य काय खाद्य टाकायचं आणि तो ट्रॅप कुठे मिळेल ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल आणि आज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. फायनली आपण नदीवरती आलो आहे आणि आपण आज जे बघा 3 गोष्टी आणल्यात मासे पकडण्यासाठी. हा ट्रॅप आहे, मी तुम्हाला उघडून दाखवतो. त्यासाठी एक दोरी लागणार आहे आपल्याला. आणि खाद्य म्हणून आपण पाव आणलेत आणि भजी आणलेत. भजी म्हणजे त्याच्यातून तेल सुटतं ना, त्याच्यासाठी पाव आणि भजी आणलेत. मी ट्रॅप ओपन करून दाखवतो. आज मी एकटाच आहे त्याच्यामुळं आता कोण नाही. तर बघा हा ट्रॅप आहे, मासे पकडण्यासाठी आपण आणला आहे. छत्रीसारखा ट्रॅप आहे मित्रांनो. हे बघा याला एक वर एक दोरी दिलेली आहे. हे अशी ओढायची आहे, फक्त अशी ओढली की ओपन होते. आणि हे बघा कसं ओपन झालं आहे. तर हे बघा एक नंबर ट्रॅप आहे मित्रांनो. आणि याच्या साहाय्याने आपण आज मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. 8 होलचा ट्रॅप आहे. 8 होलचा ट्रॅप आहे बघा. इथून मासे आतमध्ये जाण्यासाठी होल दिलेले आहेत आणि परत मागे पटकन माशाला येता येणार नाही असं त्याची डिझाईन बनवलेली आहे. आणि हा इथं खटका आहे मित्रांनो. हा खटका हे बघा लॉक केला की खाली होते आणि वर ओढल्यानंतर लॉक होतोय तो. हे बघा वर ओढल्यानंतर हा लॉक होतोय. तर अशा प्रकारे ही छत्री ओपन झाल्यासारखे. आणि मासे काढून घेण्यासाठी मित्रांनो खालून हे दिलेलं आहे, बिळ दिलेलं आहे बघा, हे मासे काढून घेण्यासाठी. तर याच्यामधून आपल्याला मासे आतमध्ये हात घालून किंवा चारा वगैरे टाकायला याच्यामधून आपण हात घालून काढू शकतो. तर चला आता पटापट चारा टाकूया त्याच्यामध्ये आणि इथं खाली पाण्यामध्ये लावून बघूयात पाण्यात लावून किती आपल्याला मासे येत आहेत. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ही जी जागा आहे मासे काढून घेण्याची, ही आपण याला गाठ मारणार आहे अशी, म्हणजे मग आहे ना त्याच्यातून मासे निघून जाणार नाही. हे बघा अशी हलकीशी गाठ मारूयात, परत आपल्याला खोलता येईल अशी. तर हे बघा चाऱ्यासाठी आपण आणलेत पाव आणि भजी. हे भजी जरा थोडं तेलकट येतं, तर हे तेलकट असल्यामुळे ना याचं तेलाचं असे तरंग सुटेल आणि मासे आतमध्ये जाण्यास मदत होईल. तर बघा आपण आता याच्यामध्ये टाकूयात सगळ्याकडं, इथंच टाकून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपला ट्रॅप पूर्ण झालेला आहे मित्रांनो. आता आपण लावूयात पाण्यामध्ये. तर पाण्यामध्ये लावण्यासाठी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये दगड ठेवणार आहे, कारण की ट्रॅपचं वजन आहे ना मित्रांनो हलकं आहे. त्यासाठी आपण काही खडे टाकूयात त्याच्यामध्ये असे, म्हणजे मग ते ट्रॅप आहे ना पाण्यामध्ये खाली राहील. तर आता हा ट्रॅप रेडी झाला आहे मित्रांनो. फक्त याची लाईन ही कमी आहे आणि आपल्या पाण्याची जी खोल आहे ना ती जरा जास्त खोल असल्यामुळं आपण त्यासाठी दोरी आणली आहे दुसरी. तर हे बघा ही दोरी आपण आता बांधून घेऊयात. हे बघा ही दोरी आणली आपण. जर तुमच्याकडे उथळ पाणी असेल तर दोरी लावायची काही गरज नाही. बघा दोरी आपण इथं बांधणार आहे याच्या टोकाला, म्हणजे हे लांब होईल आणि आपल्याला परत वर उचलायला मदत होईल. आणि आता पाहू शकताय तुम्ही, आता सगळं आपला ट्रॅप रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं जे पाहिजे ते आपण टाकलेलं आहे आणि आता आपण पाण्यामध्ये सोडणार आहे. तर आता इथं टाकूयात पाण्यामध्ये आपण आणि वाट बघूयात. तर थोडं लांब टाकूयात जेणेकरून तो थोडा जास्त खोल पाण्यात जाईल. आणि ते पाहू शकताय बघा तळाला गेला, ट्रॅप तळाला चाललाय खाली. आणि चारा पण बाहेर मित्रांनो पडतोय. चारा जास्त बाहेरच्या साईडला पण गेला ना म्हणजे मासे आतमध्ये जातील त्याच्यामध्ये. तर हे बघा आपण ट्रॅप लावून ठेवला आहे. आता ही दोरी जी आहे ती आपण आता याच्यावरती दगड ठेवूयात, म्हणजे मग आपला ट्रॅप वाहून जाणार नाही. 2 दगडी ठेवलेत बघा आता हे. आणि ट्रॅप पण आपला व्यवस्थित पाण्याच्या आतमध्ये बसलेलं आहे मित्रांनो. आणि मासे पण जमा व्हायला लागलेत. पाण्याच्या आतमध्ये कॅमेरा टाकून बघूयात की मासे दिसत आहेत का आपल्याला जाताना वगैरे त्याच्यामध्ये.
तर ट्रॅप तर लावून झालं मित्रांनो. आता थोडा वेळ वाट बघूयात. एक 20 मिनटं किंवा अर्धा तास, असं जास्त वेळ नाही ठेवायचं, कारण मासे परत बाहेर निघून गेले नाही पाहिजेत. तर आपण आता वाट बघूयात आणि तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला मासे येत आहेत की नाही. ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. A few moments later. तर आता आहे ना अर्धा तास होऊन गेला आहे आणि हे बघा आपण काय आणलं आहे मासे नेण्यासाठी. तर आपल्याला मासे घेण्यासाठी काय नव्हतं, त्याच्यामुळे आपण बॉटल कट केले आणि 1 नंबर झाली ती बॉटल बघा. त्याच्यामध्ये आता मासे आपण काढणार आहे आणि आपला ट्रॅप आता दिसतोय हलकासा इथे पाण्यामध्ये. तर आता काढून घेऊयात मित्रांनो. बराच वेळ झालं, अर्धा पाऊण तास होत आला आणि काढायला बघा एकदम सोपं आहे. फक्त आपण वर ओढणार आहे हे बघा. एकच नंबर. आणि मासे बघा किती आलेत, आता तुम्हाला दिसतील मासे मित्रांनो किती आलेत बघा. काय मासे आले ते, एकच नंबर, जबरदस्त मासे आले मित्रांनो. बघा किती मासे आलेत बघा ट्रॅपमध्ये. तर आता आहे ना आपण ते काढून घेऊयात ट्रॅप. बघा मासे किती आले. आता मी ना त्या याच्यामध्ये बरणीमध्ये आपण काढूयात मासे. मासे काढण्यासाठी मित्रांनो जे आपण खाली जी गाठ मारली ना, ही जी गाठ मारली ती सोडायची आणि त्याच्यानंतर मासे ओतून घ्यायचे. बघा आपण गाठ सोडली आता आणि याच्यामधून आता मासे काढून घ्यायचे. तर म्हणजे फक्त आपल्याला बरणी खाली धरायचे त्याच्या खाली आणि ते मासे आपोआप याच्यामधून बाहेर निघतील. तर बघा दाखवतो मी तुम्हाला कसे ते. आपण अशा चांगल्या ठिकाणी ठेवूया ती बरणी आणि हा ट्रॅप जो आहे ना मित्रांनो त्याने आपण आता मासे बाहेर काढून घेऊया. ॲक्च्युली काय आलं आहे त्याच्यामध्ये आपण दगडी टाकले तर त्याच्यामुळं ते एका साईडला जायला लागले. तर ते दगडी जे आहेत ना ते आता आपण काढून घेऊयात बाहेर आधी. हे बघा हे दगडी आपण टाकलेल्या खाली तळाला बसण्यासाठी ट्रॅप. आणि बाकीचं ब्रेड वगैरे आहे ते पण आपण थोडंसं काढून घेऊयात. हे बघा मासा ह्याच्यामध्ये हे मासे आलेले तर सगळं आपण काढले आणि आता आपण ते याच्यामध्ये ओतूयात बघा. आणि 1 नंबर काम आहे मित्रांनो. काय जास्त हे करायची गरज नाही. खाली फक्त ते तोंड सोडलं ना त्याचं की मासे बघा आपोआप लगेच खाली गेले बघा पूर्ण. एकच नंबर. आणि पाहू शकते एका याच्यामध्ये किती लय मासे आले. तर आता आपण त्याच्यातलं ते जे खाद्य आहे आपलं ते वेस्टेज ते आपण काढून टाकूयात. तर मित्रांनो 1 नंबर ट्रॅप आहे हा. तुम्ही पण मागवू शकताय, घरीसुद्धा मागवू शकताय किंवा येऊन घेऊ शकताय. हे तुम्हाला भेटेल MS फिशिंग टॅकल्स म्हणून दुकान आहे मित्रांनो. याच्यामध्ये कोथरूडमध्ये पिंटू भाऊंचा नंबर मी खाली दिसत असेल तुम्हाला. या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हा ट्रॅप मागवू शकता. 1 नंबर ट्रॅप आहे, एकदा नक्की ट्राय करा. आणि मासे येत आहेत बघा भरपूर. तर असेच आता आपण मित्रांनो मासे पकडणार आहे भरपूर सारे. तर आपण बघूयात संध्याकाळपर्यंत आपल्याला किती मासे भेटत आहेत. दिसतात का ना त्याच्यात? दिसतात ना. हा दिसतात ना. 1 नंबर आले रे आताच्या वेळेस. कसं होतं मारूनच होत नाही ना मग. असं व्हायला. पाणी भरा पाणी भरा. लगेच सोडून देऊ आपण, लगेच सोडून देऊ. तर हे बघा मित्रांनो एवढे मासे आपण मगाशी पण पकडले होते, ते पण इतकेच होते, पण दादानी सोडून दिले. त्यांना वाटलं मारायला लागले म्हणून. 1 नंबर मासे आले. तर पण हे पण आपण सोडून देणार आहे. घरी न्यायचे नाहीत आपल्याला मासे, कारण आपण खूप लांब आलो आहे पुण्यापासून. त्याच्यामुळं आपण घरी नेतपर्यंत खराब होऊन जातील म्हणून आपण सोडून देणार आहे. आणि दादाने मग असं तेच काम केलं. ते आताच्या वेळेस पण नाही मस्त आहे मोठे मोठे. बघा ना ते चांगले मोठे. सोडू का? हो सोड. सरळ कॅमेरा. हे बघा हा केवढे बघा. अहो लय आलं तर बरं का आताच्या वेळेस.
एक नंबर आहे बघा. मोठे आहेत हा? फुल पाण्याला मोठे आहेत. ओके. तर मित्रांनो आजची ही होती मासे पकडण्याचा साधी एकदम टेक्निक, ज्याच्यामध्ये आपण ट्रॅपनी मासे पकडले. तर एकदम भारी ट्रॅप आहे मित्रांनो, तुम्ही पण नक्की मागवा. चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.